तर नमस्कार, मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। तर यावेळेस मी कुठलाही ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन आलेलो नाही, तर घेऊन आलो आहे एक माहिती। स्क्रीनवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय काय आहे। नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू झाला की पेन्शनर्स लोकांची स्टेट बँकेत रांग लावायला सुरुवात होते, कारण नोव्हेंबर महिना हा सर्व प्रकारच्या पेन्शनर्ससाठी हयातीचा दाखला देण्याचा कालावधी आहे। तर आपल्या आसपास अशी बरीच मंडळी असतात, आई बाबा काका मामा मावशी आत्या शेजारी पाजारी। त्यात पेन्शनचेही वेगवेगळे प्रकार असतात। कोणाची स्वतःची सर्व्हिस पेन्शन असते, तर कोणाची नवऱ्याची फॅमिली पेन्शन असते। मी माझ्या अनुभवावरून एवढं सांगू शकतो की आपल्या मागची पिढी टेक्नॉलॉजीबरोबर तेवढी जुळवून घेणारी नाही आहे। त्यात काही अपवाद असतील जे आरामात मोबाईल हाताळू शकतात, पण काही जुनी माणसं अजूनही बँकेत जाऊन फॉर्म सबमिट करणंच प्रेफर करतात। अहो, ATM कार्ड वापरत नाहीत तर इंटरनेट बँकिंग तर लांबची गोष्ट। आता मात्र जेव्हा पेन्शनर स्वतः बँकेत जाऊन फॉर्म सबमिट करू शकत नाहीत, तर बँकेवाले सांगतात की तुम्ही जीवन प्रमाण ॲपवर आपलं लाईफ सर्टिफिकेट काढा। आता आली का पंचायत। आता मी कोणी ह्या विषयातला एक्सपर्ट किंवा जाणकार नाही आहे, पण आता आपल्यावर आता वेळ आली आहे, तर आपल्याला हे करणं भागच आहे। त्यातून मी शिकलेलो। तर आपल्यासारख्या लोकांनी ह्या आपल्या बाजूला असलेल्या पेन्शनर्सना ह्या गोष्टीची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे की हे फक्त घरबसल्या 2 मिनिटाचं काम आहे। आता मी हे स्वतः केलं आहे म्हणून सांगतोय। तर मित्रांनो, आपल्या आई बाबा काका काकी मामा मामी मावशी आत्या यांच्यासाठी ही कामं त्यांना समजावून द्यायचं आपलं काम आहे। जर घर बसल्या तुम्ही हे 2 मिनिटात त्यांना करून देण्यास मदत कराल, तर त्यांचा बँकेतला हेलपाटा वाचेल। तर घर बसल्या अगदी 5 मिनिटात स्वतःच्या मोबाईलवर हयातीचा दाखला कसा काढायचा ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे, आणि तेही अगदी सोप्या मराठी भाषेत। आणि हो, यासाठी आपल्याला बायोमेट्रिक्सची आवश्यकता नाही। आपल्याला आपल्या मोबाईलवर गूगल ॲप स्टोअरवर जायचं आहे। पहिली आधार फेस RD ॲप आणि दुसरी जीवन प्रमाण ॲप आपल्याला आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यायची आहे। चला तर मग आता आपण प्रात्यक्षिकाकडे वळूया। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवर जायचं आहे आणि गूगल ॲप स्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्च बारमध्ये जाऊन आधार AADHAAR फेस RD असं टाईप करायचं आहे। आणि दुसरं हे आधारचा लोगो असलेली साईट आहे दुसरी, ही ॲप आपल्याला डाउनलोड करायची आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ही ॲप डाउनलोड केल्यानंतर हिचा जो आयकॉन आहे तो आपल्या मोबाईलच्या डेस्कटॉपवर येत नाही, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका। चला, आपली ॲप तोपर्यंत मोबाईलमध्ये आपल्या डाउनलोड होते। मी मुद्दामच हा पार्ट ठेवला आहे। मला हा पार्ट कट करता आला असता, पण तरी पण पूर्ण इन्स्टॉल होईपर्यंत मी हा पार्ट ठेवला आहे। आता पहिली ॲप डाउनलोड झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्च बारमध्ये जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे JEEVAN जीवन PRAMAAN प्रमाण। हा लोगो तुम्ही व्यवस्थित बघा आणि हा लोगो असलेली ॲप आपल्याला डाउनलोड करायची आहे। दुसरी कुठलीही ॲप डाउनलोड करू नका। चला, आपली ॲप आता डाउनलोड होते। जीवन प्रमाण ॲप आता आपली डाउनलोड झालेली आहे आणि हिचा आयकॉन मात्र आपल्या डेस्कटॉपवर दिसणार आहे आपल्याला। आता आपण त्याच्यावर क्लिक करूया आणि जीवन प्रमाण ॲप ओपन करूया। तर आपल्यासमोर हा काहीसा असा इंटरफेस ओपन होईल। डिव्हाइस रजिस्ट्रेशन अँड ऑपरेटर आयडेंटिफिकेशन। तर आपण बायोमेट्रिक करणार नाही, त्यामुळे डिव्हाइस रजिस्ट्रेशनचा प्रश्नच येत नाही। तर आपल्याला आता ऑपरेटर आयडेंटिफिकेशन करायचं आहे। समोर आधार आणि व्हर्च्युअल ID हे 2 आयकॉन दिसतील, तर आपल्याला आधारवरच क्लिक ठेवायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला आधार नंबर, नंतर मोबाईल नंबर आणि नंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे।
तर ह्या केसमध्ये ऑपरेटर कुणीही असू शकतो, म्हणजे एकतर पेन्शनर स्वतः ऑपरेट करू शकतो किंवा दुसरा म्हणजे पेन्शनरचा मुलगा असेल, जर तो करत असेल तर तो आपला आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकूनही ही प्रोसेस सुरू करू शकतो. किंवा इतर कोणी ऑपरेटर असेल तर त्याने आपला डेटा इथे फिल करावा. त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करावे. आता वर दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP इथे आता फिल करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आता आपण SMS-मध्ये आलेला OTP पाहिला आणि आता इथे तो OTP आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर काहीसा हा असा यूजर इंटरफेस येईल आणि इथे आपल्याला जो कोणी ऑपरेटर असेल त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि खाली दिलेला चेकबॉक्स चेक करायचा आहे. चेकबॉक्स चेक करून झाल्यानंतर खाली दिलेल्या हिरव्या स्कॅन बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर हा असा इंटरफेस ओपन होईल. आता आपल्याला व्हाईल यूजिंग द ॲप याच्यावर क्लिक करायचं आहे. आता ही काहीशी अशी माहिती आपल्यासमोर ओपन होईल, ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. ही चेहरा स्कॅन करायची प्रोसेस आहे. तर समोर येणाऱ्या सर्कलमध्ये आपला चेहरा पूर्ण फिट बसेल असा ठेवायचा आहे आणि पूर्ण चेहरा त्या सर्कलमध्ये फिट झाल्यानंतर आपल्याला आपले डोळे कॅमेराकडे बघून मिचकवायचे आहेत. तर चला आता आपण तो चेकबॉक्स चेक करूया आणि प्रोसीडवर क्लिक करूया. आता आपल्या मोबाईलमध्ये हा असा UI ओपन होईल. तर ह्या गोलामध्ये आपल्याला चेहरा व्यवस्थित फिट होईल हा अशा प्रकारे ठेवायचा आहे. बघा प्रोसेस कशी लगेच सक्सेसफुल झाली. आता हे झालं ऑपरेटरचं फेस रिकग्निशन. आता आपल्याला पेन्शनरचीही प्रोसेस सेम करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पेन्शनरचा आधार ID, त्यानंतर पेन्शनरचा मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असेल आणि तिसरी माहिती म्हणजे पेन्शनरचं ईमेल ID आपल्याला फिल करायचं आहे आणि त्यानंतर खाली आलेल्या ह्या ग्रीन सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हा अशा प्रकारे तुम्ही डेटा फिल करायचा आहे. मी तो ब्लर केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर हे अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेन्शनरने दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हा बघा हा SMS आहे OTPचा, तो मी कॉपी केला आणि आता मी इथे फिल करतो आहे. आता काहीसा हा असा UI आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये पेन्शनरचं नाव असेल, टाईप ऑफ पेन्शन असेल म्हणजे फॅमिली पेन्शन आहे का सर्व्हिस पेन्शन, ऑर्गनायझेशन टाईप आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, BMC आहे का PWD आहे. त्यानंतर आहे सँक्शनिंग ऑथॉरिटी म्हणजे जर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर सँक्शनिंग ऑथॉरिटी पण सेंट्रल गव्हर्नमेंट येईल. आणि त्यानंतर आहे डिस्बर्सिंग एजन्सी म्हणजे आता माझ्या केसमध्ये म्हणजे माझ्या जाणकारांच्या केसमध्ये डिस्बर्सिंग एजन्सी बँक आहे आणि एजन्सी कुठली आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि खाली ऑटोमॅटिकली PPO नंबर येईल आणि त्याच्या खाली येईल तुमचा अकाउंट नंबर. आता ही माहिती प्रत्येकाच्या केसमध्ये वेगवेगळी असेल, त्यामुळे प्रत्येकाने कन्फर्म करूनच ही माहिती सिलेक्ट करावी. आणि खाली 2 ऑप्शन आहेत, आर यू रीमॅरिड किंवा आर यू रीएम्प्लॉईड. ऑब्व्हियसली आपण जर रीएम्प्लॉईड असाल किंवा रीमॅरिड असाल तर आपल्याला पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने त्याप्रमाणे आपला ऑप्शन ठरवावा. तर मी ह्या केसमध्ये दोन्ही ठिकाणी नोवर क्लिक केलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला खालच्या हिरव्या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. आता आपल्या पुढे हा असा फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपण पूर्वी दिलेली माहिती ऑटो पॉप्युलेट होऊन येईल, ती आपल्याला एकदा चेक करायची आहे.
आणि खाली दिलेल्या दोन्ही चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर कन्फर्म असं पेज येईल. तर त्यामधील चेकबॉक्सवर चेक करून आपल्याला स्कॅन बटनवर क्लिक करायचं आहे. स्कॅन बटनवर क्लिक केल्यानंतर हा काहीसा असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल, ज्यामध्ये काही माहिती दिली आहे. आता आपण आपला चेहरा कसा स्कॅन करायचा त्याबद्दल ही माहिती आहे. आता आपण ही माहिती मागे घेतलेली आहे. तर फेस आयडेंटिफिकेशनसाठी ही माहिती पुन्हा वाचून घ्यायची आहे आणि व्यवस्थित नीट प्रकारे आपला चेहरा स्कॅन करायचा आहे. हा अशा प्रकारे तुम्ही आपला चेहरा मोबाईलमध्ये स्कॅन करू शकता आणि अगदी काही सेकंदातच ही प्रोसेस पूर्ण होते आणि स्क्रीनवर हा मेसेज झळकतो, थँक्यू फॉर सबमिटिंग डिजिटल लाईफ सर्टिफिकेट. तो जो प्रमाण ID आहे तो आपल्याला नोट करून ठेवायचा आहे किंवा याचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्याशिवाय किंवा प्रमाण ID लिहून घेतल्याशिवाय तो UI तुम्ही बंद करू नका. त्या क्लोज बटनवर क्लिक करू नका. क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर हा काहीसा असा मेसेज तुमच्यासमोर येईल, यू हॅव सबमिटेड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट फॉर द PPO नंबर सो अँड सो. डू यू वॉन्ट टू resubmit the digital life certificate for the PPO number other than once used. तर जर तुमचं दूरचं पेन्शन अकाउंट असेल तर यस करा, नाहीतर नो करून पुढे जा. जर आता तुम्ही काढलेलं लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करून ठेवायचं असेल तर तुम्हाला गूगलवर जावं लागेल आणि तिथे जीवन प्रमाण टाईप करून जीवन प्रमाणच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि त्यानंतर या उजवीकडे दिसणाऱ्या 3 लाईनवर क्लिक केलं, त्यातील डाउनलोड बटनावर क्लिक केलं तर आपल्याला पेन्शनर लॉग इन हा ऑप्शन तिथे आलेला दिसेल. तर पेन्शनर लॉग इनवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. आता हा असा काहीसा UI आपल्यासमोर उघडेल आणि मागे मिळालेला प्रमाण ID आता आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि नंतर खाली जो हिरव्या रंगात आलेला कॅप्चा आहे तो नंतर आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर खालच्या जनरेट OTP ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्या मेसेज बॉक्समध्ये तो OTP आलेला आहे की नाही ते पाहायचं आहे. तर आला असेल तर तो OTP पाहायचा आहे आपल्याला आणि खाली आलेल्या OTPमध्ये आपल्याला तो OTP एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तेव्हा आपल्यासमोर हे आपलं लाईफ सर्टिफिकेट असं दिसून येईल. तर वर असलेल्या त्या हिरव्या बटनावर क्लिक करून आपल्याला ते लाईफ सर्टिफिकेट आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याची प्रिंटही मारून आपल्याजवळ ठेवू शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. नोव्हेंबर महिना आला की पेन्शनरची जी धावपळ सुरू होते, 2-3 तास बँकेमध्ये जर सोय नसेल तर उन्हात रांगेत उभे असलेल्या सिनियर सिटीजनला पाहून मला असं वाटलं की आपण हा व्हिडिओ नक्की बनवला पाहिजे. काही बँका सकाळच्या वेळेत चहा बिस्किटांची सोय करतात सिनियर सिटीजनसाठी, पण तरीही आजकालची शाळकरी किंवा कॉलेज गोईंग मुलं आपल्या आजी आजोबांची धावपळ नक्कीच वाचवू शकतात ह्या ॲपच्या मार्फत. फक्त आपली अचूक माहिती एका कागदावर व्यवस्थित लिहून ठेवा. तर मित्रहो, आई बाबा, काका काकी, मामा मामी, मावशी आत्या, शेजारी पाजारी, तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की इतरांनाही फॉरवर्ड करा आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.